काय करते बाई, सोयाबीनीला भाव नाही. ते कपडे तर तुला कसे तरी माझी पेन्शन झाली तेव्हा घेतली. मग आता काय बे भावात ती सोयाबीन घेते. पुढच्या वर्षी तुला असे भारी कपडे घेईन ना. आईला दिवाळी काय आली, दिवाळीला 1 रुपया नाही खिशात. काय करावं काय समजत नाही. पण काय करावं. यार काय कुठं झालं रे? आई सोन्यासारखा सण आला, अक्का येणार आहे आता उद्या. काय तिला एडी वाकडी साडी घेऊन टाकू, पण पैसे नाही. काय आता करावं. काय करावा. ती सोयाबीन आता माती मला देऊन काय करीतो, जातील मराठीचे दिवस निघून. आपण तिला पुढच्या वर्षी चांगली भारी साडी देऊ. हो ना. काय बाय काय दादा, काय एवढं उदास बसले तुम्ही? काय नाही, तेच चाललं होतं. म्हणजे तू येशील, तुला साडी घेऊन वाकडी. उद्या सोन्यासारखा सण. हा? अक्का तुला साडी साडी घ्यायची होती, पण पैसे नाही. आता काय करावं. तेच अरे दादा, असं काही नाही विचार करू. मला की साडीच पाहिजे असं थोडे आहे. आशीर्वाद दिला बस झाला. मला साडीच पाहिजे, साडीची अपेक्षा नसती मला. काय आहे काय मग तेच म्हणत होतं तो काय चाललं नकोय होतं. मला साडी बिडी, काय काय येणार नकोय. आहे, तिला साडी घ्यायची आहे. नाही, काही साडी नाही घेतली ना तरी मला मीच चालेल. म्हणलंय भाऊ, तू कामाधंद्याला लागला का ताईला चांगली साडी घेऊ आपण. जाऊ दे, काही साडीची अपेक्षा नाही मला दादा. इतकं एवढं सोनं टेन्शन नाही घ्यायचं. तू आता शाळा शिकलास ना, ज्या दिवशी एक दिवस तर तू मोठा होणार आहेस. मग मला नक्कीच तेव्हा तू चांगली साडी घे. आता मला तुझी साडी नकोय, मला फक्त आशीर्वाद हवा. माझा पण आशीर्वाद तुझ्या मागं आहे कायम. हं? आई, मला साडी नकोय. मी साडी घेणार नाही कधी. जेव्हा तू मोठा होईल ना, तर कामाला जाईल ना, तेव्हाच मी साडी घेईन. मला साडी खूप नाही. काळजी वाटत होती आम्हाला. कशाची साडी सुडीने, साडी सुडीने सण साजरा करतो का आपण?